मार्कवरती दाखल होतोय तो अनिकेत बुचुडे हा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल झालाय. या पूर्वी अनिकेतची गोलंदाजी या पूर्वीच्या सामन्यामध्ये पाहिलं तर पहिलं षटक त्याने चांगलं टाकलं होतं, 2 विकेट मिळत 8 धावा खर्च केल्या होत्या, परंतु वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये बराचसा महागडा ठरला होता. आता या सामन्यामध्ये पाहायचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी पॉवर प्लेच्या खेळामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. कशा प्रकारे गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करेल. हरी पाडळ यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून पंढरपूर सोलापूर टेनिस क्रिकेटचं नाव संपूर्ण महाराष्ट्र जगतामध्ये पोहोचवलं, ज्यांनी अनेक खेळाडू नक्कीच घडवले, सन्माननीय धनंजय दादा माळी यांच्या माध्यमातून हरी पाडळ यांच्यासाठी पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकात हरी पाडळ खेळत असतील तर तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय धनंजय दादा माळी यांच्या माध्यमातून हरी पाडळ यांना दिले जाणार आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहतो, तिथे हरी पाडळ यांच्या बॅटमधून आलेत. स्कोर कार्ड 4 धाव्यांच्या मदतीने नक्कीच तिथे वाढले जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 21 धावा. 2 चेंडूवरती 2 चौकार खेळले हरी पाडळ यांनी. मुळशी टेनिस क्रिकेटचा ढाण्या वाघ नक्की ज्या खेळाडूची ओळख आहे तो हरी पाडळ ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. पुन्हा एकदा बिग हिट हरी पाडळ यांच्या बॅटमधून चेंडू करल हवाई सफर, चेंडू पोहोचलाय आउट ऑफ द पार्क. बिग हिट चेहरा षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय योगेश बाळा पाडाळे त्याचप्रमाणे अभिजित दादा पाडाळे याही मान्यवरांचे या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होत आहे. आलेल्या दोन्ही अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळी बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा स्ट्रोक आणि चेंडू सरळ डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे हरी पाडाळेच्या बॅटमधून सनसनी चौकार. प्रचंड मोठी फटकेबाजी इथे केली जाते. मैदानाच्या चौफेर बाजूस हरी पाडाळेचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळी 7 चेंडू समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू सरळ पोचला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. हरी पाडाळे सेट ऑन फायर चौकार. 4 धावा. हरी पाडाळ नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये आलंय. तब्बल 22 धावा या षटकामध्ये कुठून काढलेल्या आहेत. यावेळी मात्र तिथे उजव्या इष्टीच्या दिशेने बराचसा बाहेर असणारा चेंडू जो व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये कळवला जाईल. अतिरिक्त अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि अतिरिक्त अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा. त्यावेळी 7 चेंडू पुन्हा धाव हिशेब मध्ये तिथे खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. कौशल आपण पाहतोय तिथे चेंडू पर्यंत पोहोचतो. थोडासा फंबल जरूर झालाय, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेला नाही. केवळ एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल आणि या एका सिंगलच्या बरोबरीने षटकाची सांगता देखील झाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धावा खर्च झाल्यास बराचसा महागडा ठरला गोलंदाज हरी पाडाळेने. 4 चौकार 1 षटकार 1 सिंगल 1 व्हाईट बॉल पाहायला मिळाला. एकूण धावा संघाच्या धावफलकावरती 37 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. चांगली सुरुवात इथे म्हाळुंगे संघासाठी नक्कीच पाहायला मिळेल. एक मोठं धावफलक उभं करायचं आहे, एक धावफलकाची मोठी इमारत बांधायची आहे. त्यासाठी पाया मजबूत होणं गरजेचं. तोच पाया मजबूत केला हरी पाडाळे यांनी. पॉवर प्लेच्या खेळामध्ये तब्बल 37 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आहेत.